आज आहे वटपौर्णिमेचं शूट आणि मी त्यासाठी छान मेहंदी काढली आणि कुठे चालली माहिती आहे शूटला, निरगुडसरला. तर इकडे मी आधी ओपनिंगला पण आले होते आणि तिथूनच पुढे गेलं का आमचं गाव पण आहे. सो मला हे गाव चांगलं माहिती आहे आणि आज आम्ही तिकडे चाललो आहे शूटसाठी. तर कुणाल असे काही आहे आणि मी अशी आली आहे कारण तिकडे जाऊन तयार व्हायचं आहे ना. आणि आता पोहोचलोच आहोत, अवसरी खुर्दमध्ये आलो. कुठं आलो आपण? अवसरीमध्ये आलो आहे आणि तिकडे जाऊन म्हणजे आम्ही पुण्यावरून आलो कारण शूटला कालच यायचं होतं पण थोडंसं आमचं काल पण खूप सगळं बिझी होतं आणि रात्री खूप जास्त उशीर झाला तिकडे शूटला, म्हणून मग आम्ही आज आलो आहे डायरेक्ट. तर आता वाजलेत 10:30 आणि आम्हाला लवकरात लवकर मेकअप करून आवरून दुसऱ्या लोकेशनला जायचं आहे शूट करायला. आणि ते सुद्धा लोकेशन खूप छान आहे कारण आता पावसाचं वातावरण होतं आहे, म्हणून आमचं असं आहे की पटकन म्हणजे पावसाच्या आधी शूट वगैरे झालं पाहिजे. सो तर मी ही अशी काही दिसते विदाऊट मेकअप आणि माझी मेहंदी बघायची किती कलर आला. हे बघा खूप जास्त कलर आला आहे, किती छान आहे ना. तर चलो आता शूट वगैरे. मी एवढी सुंदर साडी ना म्हणजे कलर मला आधी आवडल्या नव्हत्या, मला एक पण साडी आवडली नव्हती. त्यात सगळ्यात लास्टला मी एक साडी चॉईस केली आणि त्यावर शूट करणार आहे. तर चला कशी दिसणार आहे आज मी मेकअप करून नक्की बघा. मेकअप करून तयार झालेली आहे आणि माझ्या मेकअप आर्टिस्ट आत गेल्या, त्या दिसत आहेत का? त्यांनी दिसलं ना, हां तिकडे. तर त्यांनी मेकअप केला आहे आणि कुठल्या लोकेशनला आहे आपण? निरगुडसर. हां विसरले होते, कनेरसर आणि निरगुडसरमध्ये मी कन्फ्यूज होते. त्या स्टुडिओच्या ओपनिंगला मी आले होते, त्याच्यानंतर ना आता आले डायरेक्ट आणि त्यांच्याकडनं मेकअप इतका सुंदर झाला आहे, नॅचरल झाला आहे आणि अजूनही सेट व्हायचा आहे. तर मग तर खूपच जास्त छान वाटणार आहे. आणि आता कुणाल घरी गेलेले आहेत म्हणजे पारगावला गेलेले आहेत. मला इथं सोडलं त्यांनी आणि ते गेले घरी पप्पांना भेटण्यासाठी. आणि आता त्यांना आल्यावर विचारते कसा मेकअप झाला आहे. त्यांनी मला आधीच सांगितलेलं की सांग नॅचरल मेकअप कर म्हणून. आणि हा मी म्हटलेलं हा सांगते नाहीतर तुम्हीच सांगा. तर ते म्हटले नाही तूच सांगा. आता मी त्यांना सांगितलेलं तसंही त्या नॅचरल मेकअप करतात, असं एकदम बघ करत नाही. आणि मला जसं हवं होतं ना तसंच झाला आहे. तर कुणाला आल्यावर विचारते कसा झाला आहे मेकअप, तुम्हाला पण दाखवते काय रिॲक्शन आहे. आणि अहो आलेत, आता जायचं आहे आम्हाला लोकेशनला. तर ह्यांना विचारू हो काय काय का आले असेल मी? काली ग तू कोण आहे तू? कोण आहे? चालले मी कोण आहे पण तू? पुढे जायचं पुढे सोडू का? काय नको. कशी दिसते मी? छान दिसते. नाही का नाही सांगितलं तुम्ही? छान दिसते म्हणलं तुम्ही नाही सांगितलं, मी विचारल्यावर सांगितलं. वेगळी दिसते म्हणलं ना तुला. कशी दिसते वेगळी म्हणजे छान नाही दिसत? छान दिसते की वेगळा लुक झाला ना मग वेगळी दिसते तू. असं असं ओव्हर मेकअप झालाय की नॅचरल झालाय? छान झालाय म्हटलं ना मी. हे असं कॅमेरा चालू असला ना की कधी आमची स्तुती बाहेर येत नाही, कधीच नाही. मी असं विचार केलेला आहे आणि मला सांगितलं आहे नॅचरल मेकअप कर म्हटल्यावर मी नॅचरल मेकअप करून आले, एकदम साधा सिंपल नाही पण छान. तर बोलतील वाव छान केला, पूर्ण काय म्हणतात वडा करून टाकला आहे माझा वडा. वडापाव आम्ही लोकेशनला पोहोचलोय आणि इकडे ऑलरेडी सगळ्यांचं वटपौर्णिमेचं शूट चाललंय. आपल्याला भेटेल हा काही नाही, भेटेल भरपूर जागा आहे. आणि आता कुणाला तयार व्हायचंय म्हणजे त्यांचा व्हाईट कुर्ता घालायचा आहे त्यांना. तर ना आम्ही लोकेशनला आलोय आणि कुणाल गेलेत चेंज करायला, गाडी तर चेंज करणार आहे ते. आणि मला ना गजरा लावायचा होता, मी यांना म्हटलं होतं मला गजरा लावायचा. त्यांनी ना ते ब्रॉच वगैरे पण लावलं पण मला गजरा लावायचा होता, म्हणून मी त्यांना बोलली मला गजरा लावायचा आहे. तर त्यांनी मंचरमध्ये थांबून आतमध्ये जाऊन गजरा घेऊन आलो आम्ही आणि आता लावतो आहे. तर एवढं भारी लोकेशन आहे ना, म्हणजे मी एवढ्या वेळा वरतून गेली इथल्या घाटातून, कधी असं वाटलं नव्हतं एवढं छान लोकेशन असेल आजूबाजूला. हे बघा खूप गर्दी पण आहे, एवढी काही नाही आहे पण ठीक आहे. मी रील्समध्ये बघितलेलं की खूप जास्त गर्दी असते. मला असं वाटलेली तर पण वेटिंगला थांबावं लागते काय, पण नाही असं नाही आहे. एकदम छान निसर्गरम्य वातावरणात आम्ही वटपौर्णिमेच्या शूटला आलो आहे. तर माझं हे पहिलं शूट होतं पण एवढं भारी झालं म्हणजे सगळं माझा मेकअप त्यानंतर लोकेशन आणि आमचं कॉम्बिनेशन एवढं सुंदर वाटत होतं आणि छान असं शूट पण झालं. त्यानंतर बऱ्याच वेळ मी शूट घेतला नाही, डायरेक्ट पुण्याला आल्यावर घेतलं. तर सगळं वटपौर्णिमेचं शूट झालं माझं नाही इकडे या, माझं आणि आहोंचं. आणि आज यांनी भारी पोज दिल्यात बरं का. आणि जेवण वगैरे केलं आणि मी आलो आता
मोशीला म्हणजे निरगुडसरला होतो, तिकडनं आलो आहे आता डुडुळगाव म्हणावं लागेल. आणि त्यानंतर आली आता फ्लॅट बघायला, कारण मी तुम्हाला बोलले ना मला जसा वेळ भेटेल ना. आता रात्रीचे वाजले 9:45 वाजलेत. शूटवरनं डायरेक्ट इकडेच आली आहे, कारण मी यांना बोलली की उद्याही टाईम नाही आहे, परवाही टाईम नाही आहे. आणि आता घराचं काम एंडपर्यंत आलं आहे. आणि मी तुम्हाला बोलली होती ना माझं ते झिगझॅगमध्ये म्हणजे ते थोडंसं चुकलं होतं मेन वॉलवरचं, तर मला ते चेंज करून हवं आहे. त्याच्यावर मी 2 वेळा राऊंड मारला, पण ते जे चेंज करणारे आणि ते आलेच नव्हते, म्हणून मग ते राहिलं होतं. आणि त्याच्यावर मलाही 2 दिवस टाईम भेटला नाही. सो म्हटलं आलीच आहे, रात्री उशीर झाला आहे तरी पण बघूनच जायचं आहे मला की किती काम झालं आहे. एक आनंद वेगळा असतो आणि चुकायला नको असं वाटतं, कारण की नंतरनं चेंज करून भेटत नाही. म्हणजे आयुष्यभर आयुष्यभर म्हणण्यापेक्षा एक 5-10 वर्ष तरी त्याच डिझाईनमध्ये राहायचं, किंवा जे काही चुकलं आहे ते दररोज बघणार यार असं वाटणार की त्यावेळेस आले असतं तर बरं झालं असतं. म्हणून मी आज आले बघायला. चला तुम्हाला पण दाखवते झालं आहे की नाही. तर फ्लॅटमध्ये आले. आजही ते काम झालेलं नाही आहे, पण एक एक्स्ट्रा काम झालं आहे ते म्हणजे माझ्या कबर्डचं काम झालं आहे. बघा पण बाहेर किती छान वाटतंय. कसलं छान वातावरण झालं आहे बघा. मला वाटतं पाऊस येणार आहे. आमचं ना 2 लोकेशन एवढे सुंदर आहेत ना, म्हणजे त्या हॉलमधनं जर बघितलं ना इकडे पूर्ण असा गावाचा व्ह्यू येतो, ॲक्च्युली नदी असल्यामुळे. आणि इकडे जर बघितलं ना पूर्ण सिटीतला व्ह्यू येतो. ह्या गॅलरीतनं बघितल्यावर म्हणजे आम्हाला 2 व्ह्यू भेटतात. आणि आता बघा काम चालूच आहे कंटिन्यू, पण मला जे हवं होतं ना ते काम नाही झालेलं. हे बघा हे वालं काम ना करायला सांगितलेलं तर नाहीच झालं. दररोज उद्या म्हणतायत, दररोज उद्या म्हणतायत. अजून त्यांचं काही उद्या आला नाही आहे. आणि मला 12 तारीख सांगितलेली, आज 22 तारीख. हे पकडा 12 तारीख सांगितलेली, आता 22 तारीख आहे तरी पण नाही झालं.